आणि गेल्या अनेक वर्षापासून माझ्यासह बाकीच्याही लोकप्रतिनिधींनी मागणी केली होती, परंतु ह्या राज्याचा परिवहन मंत्री म्हणून आणि स्थानिक आमदार म्हणून, कारण दहिसर चेक नाक्यावर ज्या परिसरामध्ये टोलनाका होता तो पण माझा मतदारसंघ, इकडे पुढे आल्यानंतर हा सुद्धा माझाच मतदारसंघ आहे, पण या मतदारसंघातल्या टोल नाक्यामुळे जर मीरा भाईंदर वासियांना फार मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सामना करावा लागत असेल तर तो निश्चितपणे चुकीचा आहे। त्यामुळे मी गेल्या अनेक वर्षापासून पाठपुरावा करत होतो। गेल्या वर्षी एकनाथ शिंदे साहेबांनी आणि आमच्या सरकारनं, महायुती सरकारनं जे प्रायव्हेट व्हेकल आहे त्यांना टोल फ्री केलं होतं, तरीसुद्धा हा टोल नाक्यावरची वाहतूक कोंडी दूर झाली नव्हती। त्यामुळे पाठपुरावा मी गेल्या अनेक महिन्यांपासून करत होतो आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जे निर्देश दिले त्यानुसार शिंदे साहेबांनी बैठकीचं आयोजन करून हा टोल नाका वर्सोवा ब्रिजजवळ ही जी नर्सरी आहे त्या नर्सरीच्या परिसरात शिफ्ट करण्याची धोरण आम्ही निश्चित केलं आणि त्यामुळे आता हा टोल नाका पुढील लगेच बाकीच्या म्हणजे नॅशनल हायवे ऑथॉरिटीची परवानगी आल्यानंतर लवकरात लवकर दिवाळीपूर्वी शिफ्ट करण्याचा आमचा मानस आहे आणि तसा निर्णय राज्य शासनाने घेतला। पालघर जिल्ह्यामध्ये हा टोल नाका येणार नाही पक्का। राहता राहिला तो वर्सोवाचा जो भाग आहे त्या ठिकाणी सुद्धा जागा हायकोर्ट आहे, दोन्ही बाजूला नॅशनल पार्कच्या जागा आहेत। सगळ्यात सेन्सिटिव्ह वन खात्याचा भाग असतो तो नॅशनल पार्क, तर त्या ठिकाणी ही आता प्रताप सरनाईक माझा सहकारीच आहे, पूर्वीपासून त्याच्या मनात ही कोंडी काढण्याचा विचार आहे, परंतु मी त्याला कालच कॅबिनेटच्या बोललो की म्हटलं तुझी काय भूमिका असेल ती मला तू सांग, आपण एकत्र त्याच्यातून बसू आणि विचार करू, त्याच्यातून मार्ग काढायचा प्रयत्न करू। परंतु त्या ठिकाणी वर्सोव्याला टोल नाका किंवा वसईला टोल नाका हे होणे नाही, हे मी आज पक्क खात्रीने सांगतो। व्यवहारी नाही ना ते। आता प्रश्न असे वसईचा टोल नाका म्हणजे मुंबईचा हा वसईला आल्यानंतर मग त्या ठिकाणी ठाण्यातून जाणाऱ्या गाड्या तशाच जातील, मग त्यांना टोल नकोय, त्या गाड्यांचा टोल माफ करणार आहेत का? चांगला आनंद आहे। म्हणजे तेच लॉजिकली होणार नाही, वसईमध्ये होणार नाही। आणि त्या वर्सोव्याच्या त्या भाती ती पण अशी उतरण आहे, त्या उतरणीला त्या ठिकाणी गाड्या उभ्या राहू शकतात आणि दोन्ही बाजूला फॉरेस्टची जागा आहे आणि फॉरेस्ट नुसतं नाही, नॅशनल पार्क सगळ्यात सेन्सिटिव्ह जर फॉरेस्टचा कुठला भाग असेल तो नॅशनल पार्क असतो। तर ते जे त्याच्या मनामध्ये आहे ना ते लॉजिकली, जरी मनाची इच्छा त्याची वाईट नाहीये, प्रताप सरनाईकाच्या मनामध्ये लोकांची सेवा करण्याचा जरी भाव असेल तरी व्यवहार दृष्टिकोनातून सफल होणार नाही, हे मी सिनियर म्हणून निश्चितपणे सांगतो।